हे आहेत आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुका मुद्देश वाडगाव येथील भाविक आणि ते माझे साडू पण आहेत, मावस भाऊ पण आहेत. यांनी आपले नर्मदा परिक्रमा ही 4 महिन्याची परिक्रमा आहेत, त्यांनी ती पूर्ण केलेली आहेत. आणि आज गावात ग्रामस्थांच्या वतीनं, नातेवाईकांच्या वतीनं यांचा मोठा गावी आल्यानंतर सत्कार केला आहे की यांनी परिक्रमा पूर्ण केली. तर आपण त्यांना या परिक्रमेबद्दल थोडा त्यांचा अनुभव त्यांच्या तोंडून शेअर करून घेऊया. तर यांचं नाव आहे आसाराम सोन्याबापू दारुंटे, मुक्काम मुद्देश वाडगाव, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. तर त्यांनी केलेल्या परिक्रमेबद्दल त्यांचा काय अनुभव आला आणि त्यातून पुढील जे जाणारे भाविक आहेत, नातेवाईक आहेत, यांना त्यांच्याकडूनच आपण ऐकूया तर त्यांचं काय मार्गदर्शन आहे, काय अनुभव त्यात आला हे आपण त्यांच्याकडून शेअर करून घेऊया. तर दारुंटे, तुम्ही हा प्रवास नर्मदा परिक्रमेचा कोणत्या तारखेला सुरू केला? तर तुमच्या सांगण्यावरून 10/11/2024ला सुरू केला. तर हा प्रवास कुठून सुरू केला, कोणत्या गावी सुरू केला, कोणत्या स्थानावरून सुरू केला? नर्मदे हर हे प्रवास 10 तारखेला तीर्थ ओंकारेश्वरवरून ते पूजा करून 10 तारखेला निघालो. तर प्रत्येक 18-20 किलोमीटरवर रोजचा प्रवास किती चालत होते? 25 ते 30 किलोमीटर. आणि इथून गावातून किती भाविक तुमच्या बरोबर होते? 4 होते, 4. तर परिक्रमा पूर्ण होईपर्यंत 4ही पण होते? 4ही पण बरोबर होते. थोडं मागं पुढं होते ते, हा. बरोबर पुन्हा मिळते. बर. ते झाल्यानंतर प्रवासामध्ये तुम्हाला काही अडचणी, कुठे काय अडचणी समजा आल्या ते तुमच्या शब्दामध्ये तुम्ही शेअर करा. आणि अडचणी अशा काहीच नाही आल्या. पण मला जंगलातून रस्ता असल्यामुळे त्या पावटी आहे ना, तर बरोबर म्हणजे कोणी बी समजा चुकली पावटी, तिचं नर्मदे हर जरी केलं तर तुम्हाला सहकार्य करायचे. कोणीतरी कुठून येतं आणि ते सांगायचे कुठून जा. बर. म्हणजे हे नर्मदा मैयाचीच किमया आहे की त्या भागातील लोक तुम्हाला सहकार्य केलं. तर ठीक आहे. प्रवासामध्ये काही तास, काही त्रास किंवा काही असा तुमचा तकलीफ झाली, शरीराला झाली किंवा इतर लोकांपासून झाली किंवा रस्त्यामुळं झालं, ह्या असला काही प्रकार? नाही, रस्त्यामुळेच काहीच नाही. आता ज्याचे वय थोडी जादा आहे त्यांना थोडी तकलीफ होतेच ना. हा, वयानुसार. प्रवासाचा विषय म्हणल्यानंतर शरीरानं पण साथ दिली पाहिजे. तर तुमचा प्रवास जवळजवळ चांगला झाला आहे. तर नर्मदा परिक्रमा करीत असताना आपलं जे गावी जीवन आहे आणि आपण प्रवास करतोय, तीर्थ करतोय, यामध्ये तुमच्या जीवनात काही बदल झाला असं वाटतं का? बदल झाला ना. तिकडे ते लहान मोठ्याची वागणूक जर पाहिजे ना, हा, इतर राज्यातली वागणूक आणि आपल्याकडे हे गरीबातला गरीब माणूस सुद्धा आहे ना, असं एकदम लगेच भावना त्यांची नर्मदेविषयी अशी लगेच. मग आता तिकडे नर्मदे परिक्रमेला बरेच लोक असतात, पूर्ण देशातून राहतात. हो, तर मग त्या लोकांना तो विषय कायमचा झालेला आहे. कायमचं झालं. तर मग हे लोक त्यांचा कटाळा करता का त्यांना सहकार्य करतात? ते बळच बोलून पाहुणचार करतो. वा. मग मी तोच प्रश्न विचारणार होता की आता या प्रवासात तुमचं जेवणाचं किंवा खाण्यापिण्याचं हा विषय कसा राहिला? जेवणाचे काय नाही, ते 11-10 वाजले काय आश्रम जागोजागी 4-4, 5-5 किलोमीटरवर. वा. तिथे गेले की लगेच हातपाय धुतले की लगेच जेवायला रेडी लगेच. ते असा आग्रह करू वाढायचे ना. बर. म्हणजे जेवणाचा विषय जवळजवळ व्यवस्थितच होता. व्यवस्थित. सर तरी प्रत्येक आश्रमात गेले का ते म्हणजे मुक्कामाला थांबा, उद्या जा. हा. आणि आपल्याला पुढं जायचे काही असल्यामुळे थोडं चालत राहावं लागतं. आता नर्मदेच्या पलीकडल्या तटावून गेले तर नर्मदेचा परिक्रमा करून इकडल्या तटावरती येण्यासाठी काही अशी सुविधा आहेत का? समुद्र लागतो म्हणतात. हा, 1000 किलोमीटरवर समुद्र लागतो. पार करून तिथून त्या नावेतून, बोटीतून त्या साईडला जावं लागतं. म्हणजे बोटिंग करून या तटावरून त्या तटावर येणं आहे. कारण नर्मदा मायाला क्रॉस करता येत नाही. हा. ज्या ठिकाणी समुद्रात विलीन झाली हा, तिथपर्यंत तुम्ही गेले नंतर आणि बोटीतून पुन्हा त्या तटावर गेले. त्या तटावर.
मग ते रिटर्नचा प्रवास कसा झाला? रिटर्नचा प्रवास त्या त्याने थेट ओंकारेश्वर आपला अमरकंटकपर्यंत जवळजवळ 2 महिन्याचा कालावधी. तर मग यामध्ये काय काय लागलं? अयोध्या, काशी हे लागलं का तुम्हाला? आता बरेच देव होते. हा, पण हे 2 स्थानं लागली का? अयोध्या काशी नाही का तिकडे नाही येत का त्याच्यामध्ये? MP मध्ये येते. ते MP मध्ये येतात. ठीक आहे. तर मग पुन्हा आपला प्रवास ज्या ठिकाणी पूर्ण झाला ते काय ओंकारेश्वरच? ओंकारेश्वर. बर. तर मग आता या ठिकाणी तुम्ही प्रवास, या ठिकाणी तुमचा अनुभव सांगितला आणि गावी आल्यानंतर ग्रामस्थांनी आणि नातेवाईक यांनी तुमचा मोठा सत्कार केला आहे, तुमची मिरवणूक काढली आहे. तुम्ही खूप मोठं हे पुण्याचं काम करून आले. तुमच्या जीवनात जसा बदल तुम्हाला वाटतोय, तर इतर आमच्यासारखे नातेवाईक म्हणा, ग्रामस्थ म्हणा, की जे भाविक आहे, आता तुम्ही जाऊन आल्यानंतर आम्हाला पण वाटतं की आम्ही पण ही परिक्रमा करावी. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? परिक्रमा म्हणजे बऱ्याच जणांना असं विचारलं की तुमची झाली कशी काय आम्हाला बरं, म्हणजे अडचणी खूप येत असतात. अडचणी म्हणजे फक्त मनाची तयारी झाली आणि बरोबर पूर्ण होते. गंगामाया पूर्ण करून घेते. घेतली. तर मग यांना काय सांगाल तुम्ही? यांनी जावं की न जावं? लगेच बिनधास्त झालं. बर. तर हे होते आपल्या गंगापूर तालुक्यातील मुद्देश वाडगाव येथील आसाराम सोन्याबापू दारुंटे. तर यांची आपण छोटीशी मुलाखत घेतली आणि यातून असं अनुभवायला मिळालं की प्रत्येक भाविकानं जे इच्छुक आहेत किंवा जाऊ शकतो, परिक्रमा करू शकतो, अशाने अवश्य परिक्रमेचा लाभ घेतला पाहिजे. आपला सनातन धर्म आहे आणि यामध्ये परिक्रमेला, नर्मदा परिक्रमेला खूप असं महत्त्व आहे. तर त्यातून जीवनाचा उद्धार होतो. यांनी ते शेअर करून दाखवलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नर्मदे हर हर. काही म्हणणार आहे तुम्ही? म्हणणार आहे म्हणजे एक अनुभव काय तर त्यांचं अजून थोडंसं म्हणणं आहे की मी